श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आमच्या इथं नवरी आलीत नांदून. ही बघा नवरी, ती आज जायची होती, कारण जायची म्हणून बुत्ती करायचं चालू होते. तर बाकीचं काल कानवलं, सजुरे, लाडू वगैरे सगळं झालं होतं. आता आज जायची म्हटल्यानंतर पोळ्या करायच्या होत्या. तर आज जायचे ती 4-5 वाजता जायचे. त्यामुळे आता पोळ्याची तयारी चालू झाली बघा. तर मला यायला जरा उशीर झाला, तर ह्याने चालूच केलं होतं बघा. आणि पुराण वाटायचं चाललं. ह्या दोघी पोळ्या करायला लागल्या त्या बघा, सुरुवात केल्या. ह्या काकी गोळा करून द्यायला लागले त्या बघा. ह्या सगळ्या पोळ्या करायला लागले त्या बघा. आणि ह्या नवरीची बुत्ती द्यायची. या नवरी बाई इकडं बघ. हां, ही जी बुत्ती द्यायची आहे म्हणून पोळ्या करायचं चालले त्या बघा. तर घरात गडबड चालली आहे बघा पोळ्याची. ही नवरीची आजी बघा पुराण वाटायला लागली. आजी बाई इकडं बघा. हां हां, मम्मी पप्पा बाहेर गेले. ती जायची आता 4 वाजता, कारण मुहूर्तच आहे तिचा 4-4:30चा. तेव्हा ती जाणार आहे म्हणून मग आवरायचं चालले त्या, पोळ्या करायला चालले त्या. बाकीचं सगळं झालं. या गौरी किस्त्या लाटल्यास पोळ्या होय. बरं चालतंय. काकी काय म्हणताय? आणि हाय निवांत निवांत आहे का? लांब न लवकर आला असं, पण आम्हीच लवकर आलो नाही बघा. सकाळी आलंय. लवकर आली ते बघा. प्रणाली नाव घे की एक. मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, मंगळसूत्र ही सौभाग्याची खून. आशुतोष रावांचं नाव घेते, पाटलांची सून. छान 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 छान, मस्तच. नवरीने एवढं सुंदर नाव घेतलं. आणि पोळी बघा किती छान झाली, एकदम फुगली पोळी. आणि मस्त पोळ्या, एकदम मस्त पोळ्या आल्या त्या. आता पोळ्याचं 2 गोळं संपले, ते 3रा गोळा घेतला आहे बघा. मळून ठेवला तर आता मर्दायचा चालला. ह्या वहिनीमध्ये त्या कणिक पुराण चांगलं असलं की पोळ्या 1 नंबरच येते त्या. आणि तेलच्या पोळ्या आमच्या इकडं एकदम सुंदर पोळ्या करते त्या. आम्हाला काय पिठावरच्या पोळ्या एवढ्या काय जमत नाही त्या. आणि आमच्याकडे तेलच्याच पोळ्या असते त्या. कुठं ठिकाणी असते त्या पिठाच्या पोळ्या, पण आमच्याकडे नसते त्या. ह्या बघा पोळ्या कशा 1 नंबरच. ह्या पोळ्या करणारे एकदम भारी दोघी पण आहे त्या. मस्त पोळ्या करते. तिघे पण बसलेले एकदम छान पोळ्या करते त्या. आणि कणिक पुराण साधलं का नाही की पोळी 1 नंबरच येते. आणि बुत्तीला ही पोळी आमच्यात मानाची असते, कारण काय नसलं तर चालेल, पण बुत्तीला पोळी ही पाहिजेच. तर ह्या भाभीसनी पुराण काय उरकना झाले बघा. मग सारख्या चाळण उचलून बघते त्या झालं आहे का, किस्त राहिलं आहे, किस्त खाली पडले, आता थोडंसं राहिलं आहे, तेवढं आता वाटून घ्या म्हणले. मग ह्या बघा पोळ्या कशा नाजूक एकदम पोळ्या झाल्या त्या. आणि आता पोळ्या ह्या पसरून ठेवल्या त्या, कारण पसरून ठेवल्या म्हणजे खाली चिटकत नाही त्या. नाही तर तेलच्या नाजूक पोळ्या असते त्या खालच्या खाली वरच्यावर होते, ते वापरल्या म्हणजे, त्यामुळे पसरून ठेवले ते. का बघा आता सरबत प्यायला लागले बघा. सरबत पिऊन झालं आहे. आता बघा राहिलेला गोळा करायला लागले. आता थोड्याशाच राहिले त्या, कारण 1.5 डाळ घातली होती. 1.5 डाळीच्या पोळ्या 2 तासात आम्ही एवढ्या जणींनी केल्या. तिघी लाटत होते आम्ही, दोघी गोळं भरून देत होतो आणि 1 पुराण वाटत होतं. एवढ्यातच सगळ्यात 2 तासात पोळ्या झाल्या बघा. आणि पोळ्या एकदम भारी पोळ्या आल्या त्या. पोळ्याची बुत्ती असली का नाही, भरमसाठ बुत्ती असल्यागत दिसते, कारण पोळ्या ह्या आमच्यात मानाच्या असते त्या. कधी पण बुत्ती देऊन द्या, त्याला पोळ्याही द्यायलाच लागते त्या. आणि पोळ्या दिल्या की बुत्ती एकदम छान दिसते. आधीच माणसं विचारते ते पोळ्याची बुत्ती आहे का नाही, मग त्यामुळे पोळ्या करायलाच लागते त्या. आणि आमच्याकडे एकदम सुंदर पोळ्या बघा, किती छान पोळ्या आल्या त्या, मस्त पोळ्या. बघून एकदम मन भरायसारख्या पोळ्या, कारण बुत्तीला पोळ्या आमच्या त्या 101, 111, 105, 121 पोळ्या देते ते. तर आता पहिल्याच्यानंच नवरी निघाल्या बघा. तर 7 करंड भरले ते. आणि हे करंड भरून झाले ते बघा. आता पोळ्याची नंतर बुत्ती दुरडी बांधायची, कारण पोळ्या वापरते म्हणून नंतर बांधायची. तर बघा माझा व्हिडिओ कसा होता, आवडला असेल तर लाईक.